नमस्कार, स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये। गेले 2 वर्षे ज्या मुलाखतीची तुम्ही वाट बघत आहात, बरेचशे लोकांचे कमेंट्स येत होते की डीवायएसपी राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेते राहुल नाना आवारे यांची मुलाखत घ्या। आणि मी या भागातनं पाटोद्यातनं बऱ्याचदा जातोय, कारण हा कुस्ती मैदानामुळे ह्या भागात येत असतात। आज पहलवानांच्या घरी आलोत आणि योगायोगाने पहलवान पण आहेत घरीच आणि त्यांच्या गावचं मैदान आहे। पहलवान, प्रथम आपलं स्वागत आहे चॅनलमध्ये, आपण बहुमूल्य वेळ दिलात। आता तुमच्याकडे बघितल्यानंतर एक पहलवानांना ऊर्जा मिळत असते। बऱ्याचशा मैदानात तुम्ही ज्यावेळेस येता तेव्हा बरेचसे पहलवान तुमच्याकडे उत्सुकतेपोटी बघतात की वर्दी दिसते, कारण तुमच्या शरीरावर जी वर्दी आहे ही वर्दीसाठी अनेक वर्ष स्पर्धा परीक्षातनं मेहनत करावं लागते, परंतु तिथपर्यंत काही जण पोहोचतात तर काही पोहोचत नाही। परंतु लाल मातीनं, कुस्ती क्षेत्रानं पहलवानाला एवढ्या मोठ्या पदावर घेऊन जाऊ शकतं। एक उत्तम उदाहरण म्हणजे तुमच्याकडनं बघितल्यानंतर बघायला मिळते, तर काय सांगाल त्याबद्दल? कसं आहे, बऱ्याच जणांना असं वाटतं की समजा आपण आता डीवायएसपी झाल्याच्या नंतर समजा बऱ्याच पैलवानगी याच्यामध्ये सगळ्यांना त्याचा आनंद बी आहे की खूप मोठी गोष्ट आहे असं वाटतं। ऍक्च्युली मला असं वैयक्तिक वाटतं की माझी ओळख ही पैलवान म्हणूनच राहावी। आणि ठीक आहे, डीवायएसपी होणं मोठी गोष्ट आहे आणि बरेच लोक प्रयत्न करतात, बरोबर, म्हणजे आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी। मग डीवायएसपी असेल किंवा इतर कुठलंही करिअर असेल, त्याच्या मागे अर्थातच काय असतं तर प्रत्येकाची मेहनत असते, बरोबर। आणि मग त्या मेहनतीच्या नंतर मग तुम्ही जे काही मेहनत करता, तुमची मेहनत झालेली, जसं आपण म्हणतो की एखादं फळ झाडाला म्हणजे पिकल्यावर कसं ऑटोमॅटिक पडतं, तसं मेहनतीचं असतं। ज्यावेळेस त्या झाडाला ते फळ लागलेलं असतं, ते कच्चं असतं, आपण त्याला दगड मारतो तरी ते पडत नाही, पण ज्यावेळेस ते पकतं किंवा आपण त्याला पिकतं म्हणतो, ते एक हवाचा एक असा ते एक झुळूक आली तर ते पडतं, तसं मेहनतीचं असतं। तुम्ही जेवढी तप करताल त्याच्यानंतर तुम्हाला त्या क्षेत्रात यशस्वी म्हणजे माणूस होतो। आणि मला वाटतं मी माझ्या ह्याच्यामध्ये मी ज्यावेळेस लहानाचा मोठा होता असताना जे माझ्या डोळ्यासमोर आदर्श होते, मला नगरमध्ये बिराजदार मामांनी बघितलं होतं आणि कुस्ती खेळताना, तर मी लहान होतो, तर माझे वडील होते संग आणि ते त्यावेळेस फक्त म्हणले की हा दुसरा काका पवार होईल। त्यावेळेस मला हे नाव म्हणजे माहित नव्हतं की काका पवार कोण आहेत काय, ते मला आज बी समजा तिथं ते काय मरेपर्यंत फिट राहील। तर ही काय गोष्ट असते की आपल्यापेक्षा कोणीतरी आहे त्यावेळेस समजा, किंवा त्याच्यानंतर मोठं होत गेलो, सुशील कुमार, योगेश्वर बघितले, असे पैलवान बघितले, आणि मग ते आपल्यापेक्षा कितीतरी मोठे आहेत, आपण खूप किरकोळ आहे त्यांच्याबरोबर, आणि त्यांचं बघून ते साध्य झालं। आणि म्हणून मला वाटतं की याच्यामध्ये डीवायएसपी होणं काही खूप मोठी गोष्ट नाही। तर तुम्ही एक कुठल्या ह्याच्यामध्ये 20-25 वर्ष मेहनत करता, ही मेहनत त्याच्यापेक्षा खूप मोठी आहे। पण ते पद, त्याचा आपण सन्मान करतो किंवा ते त्याच्यामुळे आपल्याला आयुष्याची ओळख निर्माण झाली, पण माझी पहिली आणि शेवटची ओळख ही पैलवानच असते। नक्कीच, आणि ही पहलवानांची अभिमानाची गोष्ट आहे। आणि तुम्ही डीवायएसपी पद आहे त्याच्यापेक्षा आम्हाला एवढं वाटतं की भारी की तुम्ही जे मेडल मिळालेले आहेत, जे अनेक अशा स्पर्धेमध्ये मेडल आहेत, तो पहलवानांसाठी मार्गदर्शन असणार आहे। परंतु ठीक आहे, आता अनेक वर्ष पोरं स्पर्धा परीक्षेचे करतात, पण मला वाटते त्याच्यापेक्षा खरतर तपश्चर्या जी आहे ती पहलवानकी असणार आहे, कारण अनेक वर्ष तुम्ही त्या क्षेत्रात आहात, तर ते तुम्ही जवळनं बघितलेलं आहे। परंतु मामाने तुमच्यात नेमकं काय बघितलं? कारण तुमचे कुस्त्या बघितले का कधी, कशामुळे म्हणले की ते दुसरे काका पवार होऊ शकतात? ऍक्च्युली काय झालं, तर मी 4थी किंवा 5वीला असेल, माझं वजन 25 किलो होतं, आणि नगरला एक उत्तर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होती, तिथं वडील 65 किलो खेळले होते आणि मी 25 किलो वजन होतं, 32 किलोचा पहिला गट होता, म्हणून ते त्या गटात मला खेळावं लागलं। म्हणजे वडील आणि तुम्ही एकाच स्पर्धेत खेळले? येस येस, म्हणजे लग्न झाल्यानंतर पण वडिलांनी पहलवानकी चालू होती? अरे बाबा, आम्ही तिथे एकत्र त्या स्पर्धेत खेळत होतो, आणि त्या स्पर्धेला बक्षीस समारंभासाठी बिराजदार मामा प्रमुख पाहुणे होते। तर त्यांना माहित होतं, ऐकून होते की बाळूचं पोरग चांगलं खेळते, म्हणजे भागात वडिलांना बाळू म्हणायचे, मग ते तर त्यांनी ऐकून होते आणि ते आले, आणि आले त्यांनी काय केलं, अलाउन्स सर जे होते त्यांना पुकारा सांगितलं की ते बाळू आवरेंचं पोरग आहे, त्याची कुस्ती घ्या म्हणून फायनलची वगैरे। तर त्यांना सांगितलं की ते बारीक गटातल्या कुस्त्या सकाळीच फायनल घेतल्या, आता फक्त हे ओपनची कुस्ती आणि 1-2 अशा कुस्त्या आहेत म्हणून। तर त्यांनी त्या आयोजकाला सांगितलं की त्याची कुस्ती ज्या पोराबरोबर फायनल झाली त्याच्या बरोबर घ्या परत एकदा। मग ती स्पेशल बिराजदार मामांनी ती कुस्ती त्या मैदानात परत घेतली, आणि त्या मुलाबरोबर माझी फायनल कुस्ती खूप म्हणजे हे झाली, योगायोगाने मामांबरोबर ती कुस्ती लावली। मला जरा थोडंसं लहान जरी असलं तरी समजा कळता होतोच, आणि मला थोडी भीती वाटली, पण मी त्याला त्या कुस्तीमध्ये
लई लवकर चितपट केलं. अरे वा. मग ते बघितलं मी, आबा आमचे ते आपले साधे कपडे, ते मला आणि आठवते असे मामा उभा, वडील आणि मी असं लहान हाताला धरून ते म्हणले की दुसरा काका पवार होईल, म्हणून मी तुम्हाला ते सुरुवातीला सांगितलं. तर ती दूरदृष्टी बिराजदार मामांकडे होती त्यावेळेस. समजा त्यांना ते त्या आताच्या काळातले ते द्रोणाचार्य होते. आणि मग ते कुठं समजा ते त्यांच्या वाणीतनं गेलं, ते कदाचित त्यांचा ते आशीर्वाद होता, दूरदृष्टी होती, म्हणून ते शक्य झालं. बरेचसे मुद्दे घेणार आहोत. त्याच्या अगोदर आपण पहलवानांच्या स्पर्धेबद्दल, जे स्पर्धेत जे कुस्त्या झाल्या त्याच्याबद्दल थोडं चर्चा करणार आहोत. पहलवान, मी तुमच्याबद्दल बरीचशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला की मला वाटते महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणू शकतो माझ्या माहितीप्रमाणे तर तू अनेक अशा स्पर्धा खेळल्यात, आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळल्यात. तुम्ही मला वाटते 41 स्पर्धा बाहेरच्या देशात खेळल्यात. तर त्याबद्दल थोडं आपल्या प्रेक्षकांना सांगा की कोणकोणत्या स्पर्धा खेळल्यात, कोणकोणते मेडल आहेत. आता मला वाटते तेवढं खूप मोठी लिस्ट असणार आहे, सगळं काय सांगणं शक्य नाही, पण त्यातले जे महत्वाचे आहेत, आणि पहलवानांसाठी सगळंच महत्वाचं असते, कुठली लहान मोठी स्पर्धा नसते, त्याबद्दल थोडं सांगा. हा प्रश्न एकदा सुशील कुमारला विचारला होता की कॉमनवेल्थ मध्ये गोल्ड मेडल मिळलं, तुम्हाला कसं वाटतंय म्हणजे ह्या त्या मेडल बद्दल. बरोबर. तर त्यांनी सांगितलं होतं की प्रत्येक मेडल तेवढ्याच तोलामोलाचं. तसं माझी सुरुवात 2007 ला पहिल्यांदा मी आंतरराष्ट्रीय म्हणजे एशियन चॅम्पियनशिपला गेलो सब ज्युनियर मध्ये. तर ते मी कधी विसरू शकणार नाही. त्याच्यामध्ये आमची टीम कॅन्सल झाली होती, परंतु त्याच्यानंतर आम्ही स्वतःचे पैसे भरून त्या स्पर्धेला गेलो आणि तिथं एकदम इमिजिएट 1 तास अगोदर वजनाच्या पोहोचलो होतो. आणि त्याच्यामध्ये आम्ही फक्त मुलं होतो, कोच नव्हते, कोणी नव्हतं. सुरुवातीच्या काळामध्ये तेवढं आपल्या देशाच्या कुस्तीला एवढं हे नव्हतं. तिथं आम्ही 2-4 मुलांची वजन आली नाहीत, आमचे आली, आमचे क्लिअर होते. आणि ते जे मुलांची वजन आली नाहीत ते रडायला लागले वगैरे, कारण की त्यावेळेस ते पैसे भरून आलते. हे सगळं दुःख सुख याच्यामधनं मी स्पर्धा खेळलो. आणि तिथं मी त्या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा एशियन चॅम्पियनशिपला मी 3rd बसलो, ब्रॉन्झ मेडल भेटलं. तर ते तुम्हाला ह्याच्यासाठी सांगतो की त्यावेळेस ती स्पर्धेला जायची आपली म्हणजे हे नव्हती, परिस्थिती नव्हती, आर्थिक परिस्थिती. त्यावेळेस पण बिराजदार मामा काय म्हणले की ही संधी गेली नाही पाहिजे, त्याला आपण पैसे गोळा करू आणि त्याला पाठवू. आणि बघा कसं असतं, त्या स्पर्धेला गेलो मी, तिथं आंतरराष्ट्रीय स्पर्धेत बघितलं कसं असतं, काय असतं. आणि पहिल्यांदाच गेलो आणि पहिल्यांदा मेडल मिळलं. आणि तिथून माझी सुरुवात झाली, ती पहिली स्पर्धा. आणि म्हणून तिथून पुढचं जे करिअर आहे ते बनायला मला हे झालं. त्याच्यानंतर मग मी जवळजवळ म्हणजे बाहेरची स्पर्धा ती पहिली, अनेक स्पर्धा तर झालेल्या असणार. पण एक कसं असतं आपल्या आयुष्यात, सुरुवात बाहेर पहिल्यांदा जो जातो ती एक, आणि शेवट, ह्या 2 गोष्टी प्रामुख्यात म्हणजे हे लक्षात राहत असतात. तर ती माझी पहिली स्पर्धा, सुरुवात म्हणजे मला एक प्लॅटफॉर्म भेटला मामांमुळे, म्हणजे ती गोष्ट शक्य झाली. दुसरं, त्याच्यानंतर मग मी बऱ्याचशा आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळलो. खूप कमी ठिकाणी मला मेडल भेटली नाहीत, ज्याच्यामध्ये आता जसं तुम्हाला सांगितलं सब ज्युनियर मध्ये, सब ज्युनियरला मला 1 सिल्वर 1 गोल्ड, ज्युनियर एशियन चॅम्पियनशिप मध्ये गोल्ड आहे. त्याच्यानंतर सिनियर एशियन चॅम्पियनशिपला 3 मेडल आहेत. तसंच कॉमनवेल्थ 3 मध्ये कोणकोणते मेडल आहेत? त्यामध्ये 3 मध्ये 1 सिल्वर आहे आणि 2 ब्राउन्ज आहेत. त्याच्यानंतर कॉमनवेल्थ युथ गेम्स मध्ये पण गोल्ड आहे. कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप मध्ये 1 गोल्ड 1 सिल्वर आहे. आणि गेम्स मध्ये पण गोल्ड आहे 2018च्या. त्याच्यानंतर वर्ल्ड ज्युनियरला पण सिल्वर मेडल आहे आणि वर्ल्ड सिनियरला पण ब्रॉन्झ मेडल आहे. तर अशा बाकीच्या मग रँकिंग सिरीज असतील किंवा इतर जे आंतरराष्ट्रीय टुर्नामेंट असे म्हणून 21 मेडल आहेत. तुम्ही आता जसं सिक्वेन्सने सांगितलं तसं देशामध्ये खूप कमी खेळाडू आहेत समजा की ज्यांना त्या कॅटेगरीमध्ये सब ज्युनियर, ज्युनियर, सिनियर मध्ये मेडल्स आहेत. तर ही खूप महत्वाची गोष्ट असते. म्हणजे ही तुम्हाला का सांगतो की ज्यावेळेस एखादा पैलवान बनत असतो तो लहानपणीपासून तो त्या टप्प्यामध्ये टिकून असतो. बऱ्याच वेळा काय होतं, एखादा पैलवान ज्युनियर मध्ये परफॉर्मन्स देतो किंवा सब ज्युनियर मध्ये देतो, तो सिनियर मध्ये चालत नाही. तर म्हणून ह्या तिन्ही गोष्ट मेंटेन्स करणं खूप अवघड असतं. किंवा त्याला आपण काय म्हणू की तुम्ही एखाद्या वेळेस काय होतं, एखादा पैलवान खूप फॉर्मला येतो, 1 वर्ष 2 वर्ष चालतो आणि परत पुढं कमी होऊन जातो. तर हे सातत्य टिकवणं तेवढंच कठीण असतं. म्हणून मला हे करत असताना आपण म्हणतो त्याला संकट किंवा अडचणी, इंजुरी बऱ्याच झाल्या, परंतु ते सातत्य करत राहिलं की आपल्याला त्या तिथपर्यंत जाता येतं. आणि मला विशेष करून ह्या सगळ्या गोष्टी समजा प्रत्येक कॅटेगरीमध्ये मला मेडल मिळत गेली. आता तसं बघायचं झालं तर पहलवानांचा एक दागिना म्हणू शकतो इंजुरी. कारण इंजुरी हे 100% चांगल्या पहलवानाला होणार, कारण तो मेहनत करत असतोय. पण एक असं तुमच्याबद्दल मला किस्सा ऐकायला मिळाला की तुम्हाला कुठतरी इंजुरी झाली आणि बरेचसे इंजुरी तुम्हाला झालेल्या आहेत, परंतु म्हणजे
खूप मोठी इंजुरी झालेली, परंतु ते तुम्ही कोणालाच सांगितलेलं नाही, घरच्यांना सुद्धा सांगितलेलं नाही. असं एक मला तुमच्याबद्दल किस्सा झाला, ती कुठली घटना आहे म्हणजे खरंच ते काय झालं विषय? ऍक्च्युली त्यावेळेस कधी बिराजदार मामा गेले होते, 2011ची गोष्ट आहे. त्याच्यानंतर थोडा जे आपण म्हणतो ना आयुष्यातला एक कठीण काळ असतो, तो आम्ही बघितला. 2011ची जी ऑलिम्पिकची जी ही होती, आपण पात्रता फेरीची ट्रायल होती, त्याच्यात बी अमित कुमार बरोबर माझी कुस्ती झाली होती. आणि ते सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामध्ये काय झालं किंवा काय. तिथं मला म्हणजे त्यांनी खूप जबरदस्ती त्याच्यातनं मला त्यांनी हरवलं वगैरे ते. आणि तिथून थोड्या दिवसांनी मामा, म्हणजे त्याच्या अगोदर मामा गेले, ते स्पर्धा हारलो मी, तालमीत आलो. ऑलिम्पिकचं 2012चं स्वप्न ते थोडंसं राहून गेलं. आणि त्याच्यानंतर थोड्या दिवसात मला मांडीला म्हणजे हॅमस्ट्रिंगला इंजुरी झाली. ती खूप मोठी होती, जवळजवळ आतमध्ये म्हणजे 13 टाके पडले होते. अरे बापरे. म्हणजे मेन जो मसल असतो आपला मांडीचा पाठीमागचा, तो तुटला होता. ते कशामुळे झालं का? प्रॅक्टिस मध्येच मॅटवर खेळत असतानाच ते झालं होतं. आणि मला वाटलं ते वाजला, आतमध्ये आवाज आला आणि मला वाटलं ते काहीतरी थोडंही झालं असं, म्हणून मी उठलो आणि उठून परत ते मी पडलो खाली. मग माझ्या लक्षात आलं की हे मोठी इंजुरी आहे म्हणून. त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी मी मुंबईला वगैरे गेलो. तिथे डॉक्टरने सांगितलं की ऑपरेशन शिवाय पर्याय नाही. ते मोठं ऑपरेशन झालं. ते हे करत असताना कसं आई वडील आपल्याला समजा तिकडं आपल्याकडे आशेने बघत असतात किंवा, आणि मी कधीच माझ्या ह्याच्यामध्ये आता 2-3 ऑपरेशन झाले. मी मांडीचं जवळजवळ बरेच वर्ष माहित नव्हतं इकडं कुणालाच. त्यावेळेस काही एवढं म्हणजे मोबाईल वन लगे हे ते नव्हतं, आणि मी सांगितलं पण नाही कुणाला. म्हणजे कसं असतं आपल्या, म्हणजे मी सांगेल की आपल्या अडचणी आपण जेवढ्या शेअर करतो बरोबर तेवढ्या त्या अडचणी वाढत. आणि आपल्या मुळात माझं हे असायचं की आपल्या आई वडिलांना ते माहित नको व्हायला, आणि म्हणून मी ते कधी सांगितलं नाही कोणाला. मग त्याच्यातनं मी नंतर परत 12वी झालो, नॅशनलला गोल्ड मेडल पण घेतलं. इंजुरी तर हा 100% आम्ही बघितलं. त्याच्यानंतर नॅशनलच्या ज्या कॅम्पमध्ये वगैरे गेलो तिथं बघितलं, योगेश्वर असतील, सुशील असतील, रमेश कुमार असतील, त्यांच्याकडे बघितलं, वाटलं आपण तर काहीच नाही. हे तर डेली म्हणजे त्यांना इंजुरी झाली असं वाटायचं आता हे 2 दिवस रेस्ट घेईल, पण ते दुसऱ्या दिवशी त्याला ते बांधून हे करून ते मॅटवर असायचे. ते का? तर त्यांना ते म्हणजे प्रॅक्टिस म्हणजे त्यांचा जीव की प्राण असायचा. आपण आजकाल काय करतो, मुलं म्हणजे थोडं काही झालं तर जवळजवळ 8 दिवस आराम कर, डॉक्टरने आमचं सांगितलंय तमकं सांगितलंय. तर 1 दिवस बिराजदार मामाने 1 दिवस जर मेहनत नाही केली तर तुम्ही 8 दिवस मागे येतात. ठीक आहे, इंजुरी हा म्हणजे मी सांगितलं एक म्हणजे खेळाचा भागच आहे. त्याला आपण जर इंजुरी म्हणून जर म्हणजे धरून बसलो तर त्यातनं खूप वेळ वाया जातो आणि आपण पाठीमागं पडतो. माझ्या आयुष्यामध्ये जवळजवळ 3 ऑपरेशन झाली माझी. त्यामधलं हे पहिलं मांडीचं सांगितलं, हे मी बऱ्याच वर्ष घरच्यांना ह्याच्याबद्दल माहिती नव्हती. राष्ट्रकुलला सुवर्ण पदक मिळवणं खूप मोठी गोष्ट आहे आणि ती तुम्हाला मिळालेलं आहे. त्या विजयानंतर तुमची भावना काय होती? ऍक्च्युली ह्या गोष्टी ज्यावेळेस आपण अचीव्ह करतो म्हणजे त्यावेळेस अपयशाला आपण बरेचसे कारण देतो. म्हणजे मी फिट नव्हतो, मी आजारी होतो, मला लागलं होतं. पण बघा तुम्ही ज्यावेळेस यश भेटतं त्यावेळेस आपल्याला हे कसं भेटलं हे सांगायला आपल्याकडे शब्द नसतात. काय माहितीये का की त्या शब्दामध्ये बसणारी ती गोष्ट नसती. तसं तुम्ही म्हणलात ना ती काय भावना होती, तर अनेक वर्षापासून समजा जसं मी लहानाचा मोठं होत असताना सांगितलं ना की सगळे आदर्श पुढे होते डोळ्या पुढं, आणि मला सांगितलं होतं मामांनी की किंवा बोलायचे की हा ऑलिम्पिकला जाईन आमका करण तम करण. मला पण तेवढ्या त्या 8-10 वर्षात ते शक्य झालं नव्हतं. आणि म्हणून मला खूप म्हणजे असं दडपण बी होतं की बाबा आपण काहीतरी आपल्यावर ज्या आशा आहेत म्हणजे महाराष्ट्राच्या कुस्तीगिरांच्या वस्तादांच्या ती कधी पूर्ण करू शकू का नाही असं होतं. आणि त्याच्यामुळे ज्यावेळेस मी ते मेडल मिळलं मला, त्यावेळेस माझ्याकडे शब्द नव्हते. म्हणजे मला आजही आठवतंय की ते मी देवाचेच आभार मानले. आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळेस ते मेडल मिळालं त्याच्यानंतर मी एक ह्याच्यामध्ये म्हणलं बी होतं की हे मेडल स्पर्धेचं मी म्हणलं ना ती खूप मोठी स्पर्धा आहे, आपल्याला मिळालं, आपलं नशीब आहे. परंतु जसं म्हणजे सुशील कुमार असतील किंवा ते आणखीन बरेचसे देशातले पैलवान किंवा मामा असतील, माझे आबा पण म्हणायचे की तू हारतोच कसा म्हणायचे त्यांच्याकडनं. ट्रायलला वगैरे 1-2 वेळा मी हारलो. मला म्हणायचे मी ते सुशील यांना बघितलं नाही योगेश्वरला, पण तू बी काही कमी नाही म्हणले, तू म्हणजे तुझ्या एवढा हुशार पैलवान कुणी नाही म्हणायचे. मग मला ते त्यावेळेस म्हणजे हे झालं की बाबा हे मेडल जे आहे हे मेडल मी 10 वर्षापूर्वी पण जिंकलं असतं, पण त्या दिल्लीमध्ये बऱ्याचशा गोष्टी होत राहतात किंवा त्याला म्हणजे समजा थोडस आपण कमी पडलो, पण एक मनामध्ये जिद्द होती की ते आपल्याला करायचंय. म्हणून त्यावेळेची ती भावना होती ती एक म्हणजे शब्दात म्हणजे व्यक्त न होणारी भावना होती.
आता परवान राष्ट्रकुल गेम्स आणि चॅम्पियनशिप ह्या दोन्हीचे स्पर्धा आहेत. दोन्हीत फरक काय असतो ते थोडं सांग. चॅम्पियनशिप कसं असतं, 2 वर्षाला होणारी स्पर्धा असते. त्याच्यामध्ये तेवढी तयारीने लोक उतरत नसतात खेळणारे पैलवान. कॉमनवेल्थ गेम्स कसं 4 वर्षांनी होत असतं आणि प्रत्येक देशामध्ये गेम्सला खूप महत्व असतं त्यांच्या देशामध्ये. तर गेम्सची तयारी ही म्हणजे लोक वयाच्या 10-15 वर्षाचे असताना पैलवानाकडनं त्याच्याकडनं टार्गेट ठेवत असतात की ह्या गेम्स मध्ये खेळवायचे, 22च्या खेळवायचे, 26च्या खेळवायचे. म्हणजे ही अशी तयारी असते गेम्सची आणि त्याच्यासाठी खूप प्रयत्न किंवा खूप मेहनत प्रत्येक देशाचे खेळाडू करत असतात. आता आपल्या देशामध्ये आता थोडीशी त्याच्यामध्ये ही झालेली आहे, परंतु अमेरिका सारख्या, जपान सारख्या किंवा जर्मनी अशा देशामध्ये ज्यावेळेस ही जे गेम्स असतात तर ते त्या गेम्स मध्ये खेळणारी जी फळी असते किंवा जी मुलं असतात ते वयाच्या 8-12 वर्षाला ते निवडली जातात आणि त्यांना ते टार्गेट ठेवलेलं असतं की ती मुलं अमुक अमुक गेम्स मध्ये 38 मध्ये 32 मध्ये एशियन गेम्स, ऑलिम्पिक, कॉमनवेल्थ मध्ये जाऊन यांनी मेडल जिंकलं पाहिजे. ही अशी तयारी असते. ऍक्च्युली आपण आमच्यासाठी ती तयारी कधीच नव्हती. आता मॅटवरच मी खेळलो म्हणजे 9वी-10वीला असताना तिथून सुरू झाली. तर ते अशा प्रकारे ह्या गेम्स मध्ये खेळणाऱ्यांची समजा ही तयारी असते. 2018ला तुम्हाला सुवर्ण पदक मिळालेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे ती कोणत्या देशात स्पर्धा होती आणि किती कुस्त्या कराव्या लागल्या तुम्हाला? ती स्पर्धा 2018ला ऑस्ट्रेलियामध्ये गोल्ड कोस्ट मध्ये झाली. म्हणजे कॉमनवेल्थ गेम्स 2018 गोल्ड कोस्ट. त्या स्पर्धेमध्ये माझ्या 4 कुस्त्या झाल्या. त्याच्यामध्ये पहिली कुस्ती माझी इंग्लंडच्या मल्लाबरोबर झाली, दुसरी ऑस्ट्रेलियाच्या झाली होती, त्याच्यानंतर तिसरी कुस्ती पाकिस्तान बरोबर झाली होती आणि चौथी कुस्ती फायनल जी होती ती कॅनडा बरोबर झाली होती. अशा एकूण 4 कुस्त्या झाल्या होत्या. फायनलची कुस्ती काय गुण फलक होता? फायनलची कुस्ती सुरुवातीच्या आपला मला वाटतं आम्ही 4-4 होतो का, माझे 2 आणि त्याचे 4 होते. मला त्याने एक धोबी मारली होती आणि नंतर मग परत 5-7, 7-9 असा स्कोर झाला होता. शेवटच्या मिनिटामध्ये मी त्याला धरून आणून एक मोळी वगैरे फिरवली होती. त्याच्यामुळे मला वाटतं 9 आणि 4 13 असं 7-13 फायनल स्कोर राहिला होता. म्हणजे मला आठवतंय. त्यात महत्वाचं म्हणजे तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती तुमची पाकिस्तानच्या मल्लाबरोबर ज्या वेळेस झाली. आता भारत पाकिस्तान म्हणलं की जस काय खेळाडू जरी असला, प्रत्येक देशाचा खेळाडू असतोय त्यात काही हे नसतोय, परंतु जस काय आपण युद्धाला गेल्यागत अशी भावना असते सर्वसामान्यांची, तसं तुम्हाला काय असं प्रेशर वाटलं काय बाबा आपण पाकिस्तानच्या मल्लाबरोबर खेळतो, काही करून आपल्याला जिंकलंच पाहिजे, नसेल तर आपल्याला लोक काहीतरी नाव ठेवतील किंवा काहीतरी दबाव, असं प्रेशर होतं का त्या कुस्तीत? नाही, निश्चित असतं ना. अशा वेळी काय होतं ते आम्हाला माहित असतं की अगोदरची एंट्री वगैरे पडत असतात की त्याच्यामध्ये कोण खेळणार आहे वगैरे काय. तर ते मला माहित होतं, मी त्याच्या व्हिडिओ वगैरे बघत होतो. तो पण समजा हाय क्वालिटीचा नाही पण चांगला मल्ल आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावरती तो आणखीन खेळतोय, त्यांच्या देशाकडनं तिने आपल्या काही म्हणजे भारतीय मल्लांना पण हरवलेलं आहे त्यांनी अगोदर काही स्पर्धेमध्ये. त्यावेळेस थोडस पाकिस्तानचं आहे ह्याचा दडपण तर होतच, कारण की गेम्स असतात. गेम्स मध्ये 2010च्या गेम्स मध्ये आपला एक 55 किलोचा जो पैलवान होता तो पाकिस्तानच्या मल्लाकडनं दिल्लीत हारला होता. मग प्रतिक्रिया काय होती का लोकांची? पब्लिक कसं असतं, प्रतिक्रिया जरी नसली तरी लोक बोलत असतात आणि त्या वैयक्तिक त्या मल्लासाठी पण ती खूप दुःखद गोष्ट असते. त्यांनी दिल्लीच्या कॉमनवेल्थ गेम्स मध्ये ते आपल्या मल्लाला हरवलं होतं. 2 मल्लांना हरवलं होतं चांगल्या, एक 84 किलो मध्ये आणि 55 किलो मध्ये. तर त्याचा कुस्तीच्या ह्याच्यावरती खूप प्रभाव पडला होता. त्यांना ती संधी भेटली होती थोडस म्हणजे त्या खेळामध्ये वर्चस्व हे करण्याची, म्हणून असा एक दबाव असतो. आणि कुस्ती बी आमची सुरुवातीला, तिची माझी पण सुरुवातीला टफ झाली होती. एका 3-4 मिनिटाला तो लीडवर गेला होता आणि ती लीडवर असताना त्यांचा जो रेफरी होता, सॉरी त्यांचा जो कोच होता कोचिंग करणार, त्याला एकदम हे आलं, म्हणजे त्याला वाटलं आता हा जिंकतोय का काय त्यांचा. तो सुरुवातीला नॉर्मल सांगत होता त्याला, पण लीडवर गेल्यावर त्यांना वाटलं अरे हा आपला जिंकू शकतो, म्हणून खूप त्याला मग असं प्रेशरने सांगायला लागला. आणि मी असं खाली होतो आणि तिचे शब्द मला ऐकायला येत होते आणि ते आपण ते म्हणतात देवाचं नाव घेतात नाही का, इन्शाअल्लाह, ते असं काहीतरी म्हणत होता. पण ठीक आहे, तो खेळाचा भाग आहे. पण दुसऱ्या हाफ मध्ये परत कुस्ती सुरू झाल्यावर मी त्याला पण धरून आणलं एकदा जबरदस्ती आणि मग मोळी बांधून जवळजवळ 3 ते 4 वेळा फिरवलं होतं त्याला. मग तिथे एकदमच म्हणजे पॉइंटचं डिफरन्स हे झाला. जवळजवळ मला वाटतं काहीतरी माझे 11-12 झाली आणि त्याची 7-6 अशी राहिली आणि मग ते तेवढ्या फरकाने मी ती जिंकलो. आता पहलवानाबद्दल जर बोलायचं झालं, अनेक असे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळलेले आहेत, बरीचशी खूप मोठी लिस्ट आहे. त्यामध्ये प्रत्येक गोष्ट जर सांगायला गेलं तर भरपूर वेळ जाणार. त्यामुळं
यात तुम्हाला थोडं महत्वाच्या ज्या आहेत त्याबद्दलच आम्ही चर्चा करत आहोत. पहलवान, बरेचसे मला वाटते 41 देशात तुम्ही खेळलात. आता काही दिवसापूर्वीच तुम्ही कुस्ती क्षेत्रातनं निवृत्ती घेतलेली आहे. कारण पैलवानाची सुरुवात आणि कुस्तीमधनं आपण ज्यावेळेस निवृत्ती घेतो त्यावेळेस भावनिक असतात. कारण तुमचा जो एक व्हिडिओ बघितलेला मी तुम्ही मॅटवर हे करताना, काय वाटलं? म्हणजे तुम्हाला नको असं वाटत होतं का बा अजून थोडं दिवस आपण खेळावं? मनातनं दुःख वाटतच असणार आहे, कारण एवढं वर्ष आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतोय याच्या पुढे आपण कुस्त्या खेळणार नाही. काय होती फिलिंग ती? त्या भावनिक क्षण आहेत. ह्या गोष्टी आपणच समजू शकतो की कारण कोणत्याही पैलवानाला त्या गोष्टी म्हणजे आतून दुःख होते. त्या मुद्द्यावर आपण थोडं हे करू. ते कसं असतं, मी ह्यांचं खाशाबा जाधवांचं एक वाक्य आहे, नाही का, म्हणजे ते आम्ही खेळत असताना मी ते बघितलेलं की त्यांची ते आपली हे ऑलिम्पिक डेला ना ते एक टाकायची, ते स्टेटस असायचं की मी जर मला पुन्हा जन्म मिळाला तर मी काय करेल, पैलवान म्हणून किंवा कुस्तीगीर म्हणून जन्माला येईल. आणि त्याच्या खाली काय लिहिलं त्यांनी की मला माझ्या आयुष्यातले सर्वोत्तम क्षण मला कुस्तीने दिले. बरोबर. तर कदाचित म्हणजे ज्यावेळेस मी पाठीमागं वळून बघतो की ज्या म्हणजे माझं मूळ गाव माळेवाडी होतं, त्या माळेवाडीमध्ये ज्या आमच्या म्हणजे एकदम मी तर म्हणतो 5x10ची तालीम असेल, त्या तालमीत पहिल्यांदा गेलेलो वडिलांबरोबर. ते एवढ्या स्पर्धा हे सगळं करिअर करत असताना समजा वयाच्या ह्या टप्प्यावरती कुस्तीला मी म्हणजे थांबवतोय. त्या दिवशी म्हणजे मला आठवतंय की म्हणजे मी तसं म्हणलं, जसं त्यांनी खाशाबा जाधव सांगितलं की माझ्या सगळ्यात आनंद क्षण तो होता, तसं ज्या दिवशी मी कुस्ती समजा थांबवली की मी शूज वगैरे काढले, त्या दिवशी माझ्या आयुष्यातला तो मी म्हणायचो पोरांना, माझ्या मित्रांना वगैरे बाकीच्यांना, की ज्या दिवशी मी कुस्ती सोडल त्या दिवशी ते माझ्या आयुष्यातला सर्वात दुःखाचा क्षण असेल. मी कधी म्हणायचो, हे मागच्या सोडायच्या अगोदर 1-2-3 वर्ष मला दिसायला लागलेलं की हे आपण आता 2-3 वर्ष समजा खेळू शकतोय किंवा म्हणजे थांबणार आहे आपण. तर ते कधी म्हणजे आयुष्यभर आपण कधी विसरू शकणार नाही. प्रत्येक गोष्टी म्हणजे आमच्या गावात तालमीत खेळायला असो की त्याच्यानंतर ह्या भागात खेळायला असेल, कुठेही देशभरात परदेशात, ज्यावेळेस खेळत असताना असं वाटायचं की बाबा आपण कधी सक्सेस होऊ आणि कधी कुस्तीला हे करू म्हणजे बास. पण ते तसं नाही. ज्यावेळेस आपण त्या अंतिम टप्प्यात येतो ना त्यावेळेस कळतं की हे म्हणजे आपलं जीव की प्राण आहे. ठीक आहे, जरी आम्ही कुस्ती सोडली असेल किंवा काय समजा पूर्वी, आता सगळ्यांना शेवटी एक मर्यादित कालानंतर त्याच्यामध्ये बाहेर पडायचं असतं, पण येणारी पिढी असेल आमची किंवा आणखीन कोणी असतील की त्याच्या माध्यमातून हा वारसा जोपासायचा किंवा जपायचं काम किंवा आपल्याकडनं जे राहिले ते पूर्ण करायचं काम, हे ह्याच्यामध्ये कुस्ती सोडलं असं आपण म्हणायचं नाही. ठीक आहे, आपला वारसा चालवायचा जातो. मला वाटते शेवटच्या स्पर्धेमध्ये तुम्ही पोलीस गेम्स मध्ये खेळला असा. कुठली स्पर्धा? वर्ल्ड पोलीस गेम्स. त्यात पण सुवर्ण पदक मिळालं. आणि महाराष्ट्रासाठी मला वाटते विजू भाऊ, तुम्ही आणि तिसरे कोण होते? नरसिंग यादव. नरसिंग यादव, तिघांनाही सुवर्ण पदक मिळालेलं. ती पण स्पर्धा कुठे होती? किती कुस्ती? कॅनडामध्ये होती. वर्ल्ड पोलीस गेम म्हणून स्पर्धा असते, पण 4 वर्षाला असते. त्या स्पर्धेमध्ये ती आता आमच्यासाठी माझ्यासाठी शेवटची स्पर्धा होती. पण आता तुम्ही पोलीस सेवेत आहे, अजून असं पुढे स्पर्धा खेळावंच बंधनकारक असते काय? खेळली पाहिजे असं काय? स्वतःचा प्रश्न आहे तो खेळायचा काय वगैरे. पण एक आपण एवढ्या वर्ष म्हणजे आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय स्तरावरती खेळायला असतो, मोठमोठे मेडल्स असतात आणि त्याच्यामुळे कसं आपण सतत खेळत राहणं आणि खालच्या लेवलला खेळत राहणं ते प्रत्येकाचा वेगवेगळा हे आहे. म्हणजे मला तसं ते योग्य वाटलं नाही आणि म्हणून मी माझं करिअर किंवा ते पूर्ण झालं तर बऱ्याचशा गोष्टी पूर्ण झाल्या. थोडंफार काही समजा राहत असतं ते कदाचित म्हणल्याप्रमाणे काही मागच्यांच्या हातात असेल आणि म्हणून मी ते एक शेवटची स्पर्धा ती निवडली आणि त्याच्यामधून मी समजा माझी निवृत्ती जाहीर केली. आता राष्ट्रकुल पदकावरच म्हणजे मेडलवरच तुम्हाला नोकरी मिळाली DYSP पद.
बरोबर. ते कितीला तुम्ही जॉईन झालात? 2018च्या गेम्सला मेडल भेटल्याच्या नंतर त्याच्या 1-2 महिन्यांनीच माननीय मुख्यमंत्र्यांनी देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आणि आमच्या पालकमंत्री पंकजाताई होत्या त्यावेळेस त्यांनी ती भेट घडून आणून त्यांनी ते डिक्लेअर केलं. 2018 मध्ये मला त्यांनी डिक्लेअर केलं आणि 19 मध्ये माझी ट्रेनिंगची ऑर्डर आली होती. जॉईनिंग 19ला झाली. 2019 म्हणजे 30 सप्टेंबर मी जॉईन झालो, सॉरी ऑक्टोबरला. आणि माझं ट्रेनिंग 1 वर्षाचं नाशिकला पूर्ण झालं 2020 मध्ये. आणि त्याच्यानंतर मग मी आता सेवा कुठं देत आहे? आता मी स्वारगेट डिव्हिजनला आहे, पुणे शहर. आता आपलं पहलवानी क्षेत्र आणि पोलीस क्षेत्र थोडं वेगळंच आहे, कारण आपल्याला ह्या क्षेत्रात अनुभव, या क्षेत्रात आपण करिअर केलेलं, तो अनुभव कसा आहे तुम्हाला? कारण अनेक प्रकारचे लोक तुम्हाला भेटणार, गुन्हेगारी असो, सामाजिक बरेचशा गोष्टी असतात, ह्याला सामना कसं करतात? काय असते आव्हानं, काय असतात तुमच्यासमोर? तुम्ही आता कसं शेवटचा शब्द आव्हानं विचारला, ते आव्हानं सांगतो. जसं मी म्हणजे माझ्या वडिलांपासून म्हणजे लहानापासून फिरतोय किंवा त्यांच्या बरोबर जातोय, आव्हानच बघितलेले बऱ्यापैकी. बरोबर. आणि आजही मी तर म्हणतो, असं वाटलं होतं की कुस्तीनंतर एवढं सगळं झाल्याच्या नंतर सक्सेस भेटलंय किंवा आपण म्हणजे एक निवांत काय आपण म्हणतो ना आपलं जीवन जगू, पण ते तसं होत नाही. आव्हानं कधी, ज्यांना सवय असते आव्हानांना हे करण्याची, त्यांची आव्हानं कधी संपत नाहीत. म्हणून हा वारसा किंवा हे आमचे वस्ताद असतील, आई वडील असतील, त्यांच्याकडनं भेटलेला आहे. आणि आज पोलीस दलामध्ये काम करत असताना विषय काय, आपण काम ज्याला आपण त्याला काम म्हणजे आपण म्हणतो ना वेळ काढूपणाप्रमाणे केलं तर ते आपल्याला त्रासदायक ठरेल. मी तसं ते म्हणजे काम जबाबदारीने करून समजा म्हणजे करतो, त्याच्यामध्ये मला त्याचं काही असं म्हणजे प्रेशर किंवा लोड असं काही आहे. आणि पोलीस दलामध्ये काम करत असताना समजा मी कुस्तीमध्ये देशासाठी म्हणा किंवा काही गोष्टी केलेल्या आहेत थोड्याफार, त्याच्यामुळं आमच्या पोलीस खात्यामधले जे वरिष्ठ अधिकारी आहेत, अति वरिष्ठ अधिकारी, ते पण चांगला म्हणजे रिस्पेक्ट करतात किंवा काही चुकलं असेल तर वगैरे ते समजून सांगतात. आणि माझी लहानपणापासून भूमिका आहे की मी प्रत्येक गोष्टीकडनं शिकण्याचा प्रयत्न करतो. मी आज सर्व्हिसमध्ये पण असं म्हणत नाही की मी आता समजा अधिकारी आहे आणि मी ह्याला कसं विचारत असेल. आयुष्यभर माणूस शिकत असतो, तो कधीच ज्ञानाने परिपूर्ण होत नाही. आणि त्यांनी त्या ह्याच्यामध्ये राहू बी नाही की मला खूप ज्ञान आहे, त्याच्यामुळं मला त्याची काही कधी अडचण वाटली नाही. अनेक स्पर्धेत तर खेळलेला आहे, परंतु एक तुमच्याकडे 2010ला ऑलिम्पिकचं दावेदार म्हणून बघितलं जायचं. नेमकं काय घटना घडल्या, काय झालं की तुम्ही त्यापासून तुम्हाला लांब राहावं लागलं? 2010ला आपल्या दिल्लीमध्ये ना कॉमनवेल्थ गेम्स होतं. आणि असे गेम्स आता ते 2010च्या नंतर आता परत कधी होईल, 38 वगैरे होईल. आपल्या देशात एवढी मोठी स्पर्धा होती आणि त्याचा मी दावेदार होतो. ज्या मल्लांना त्यावेळेस माझं वय पण 20-21 असेल, ज्यांना मी हरवलं होतो, ते अनिल कुमार वगैरे विनोद होते, त्यांना 6 वेळा हरवलं होतं. परंतु त्या ट्रायल्स मध्ये मला पराभव झाला, माझा मी हारलो. मग तिथं पण बऱ्याचशा गोष्टी झाल्या होत्या. म्हणजे राजकारण झालं असेल का त्याच्यात? हा, ते आता होत राहतात, सगळ्यांना माहिती आहे, जे ऐकतात किंवा जे पैलवान जे रिलेटेड लोक आहेत त्यांना माहिती त्या गोष्टी. तर तिथं मला अनुभव कमी होता, म्हणजे मी स्ट्रॉंग होतो किंवा सगळ्या गोष्टी होतो, पण अनुभवामुळे कदाचित कमी पडलो. आणि तिथे ह्या ज्यांना मी 6 वेळा हरवलं होतं त्यांच्याकडनं मला पराभव झाला. एका कुस्तीमध्ये शेवटच्या आमच्या बिराजदार मामांनी मोबाईलवर त्यांच्या घड्याळवरती टाइम लावला होता, तर काहीतरी 45 का 35 सेकंद तो टाइम कुस्तीचा अगोदर संपला होता. ते त्यांनी आम्हाला इकडे आल्यावर सांगितलं बऱ्याच दिवसांनी, त्या ट्रायलला होते ते. तर त्याच्यामध्ये मग ती माझी 2010ची संधी गेली. नाही कदाचित त्याच वेळेस आणखीन भरपूर काय झालं असतं. पण आपण कुठंतरी महाराष्ट्राचे पैलवानकी किंवा इतर त्यांचे जे सपोर्टर आहेत ते तिथं कमी पडतात. आणि म्हणून मग मला ते 2010 त्याच्यानंतर 14ला गेम्स झाले. त्याच्यामध्ये पण काय झालं, फेडरेशननी त्यावेळेस निर्णय घेतला की ती विदाऊट ट्रायल टीम पाठवली. त्याच्या विरोधात आम्ही कोर्टात गेलो, त्याच्यामध्ये तिथं न्याय भेटला नाही मला थोडं वेळेच्या अभावी. मग ते 14 गेलं, 2018 उजाडलं. म्हणजे 8-10 वर्ष त्या महत्वाच्या स्पर्धेसाठी समजा वाट बघावी लागली. पण ते मनामध्ये जिद्द असल्यावर किंवा आपली ती होती आणि शेवटी त्या गोष्टी समजा आपल्याला मिळाल्या. अशी काही घटना घडली का की तुम्ही कुठेतरी स्पर्धेला चाललेलं विमानाचं पण तिकीट काढलेलं, तुम्ही जाताना अचानक काहीतरी ठरलं की तुम्ही परत आलात, असं मला ऐकायला मिळालं तुमच्याबद्दल? असं काय झालेलं का? दुसऱ्याचं सिलेक्शन केलं किंवा अचानक तुम्हाला? नाही, तिथं तसं नव्हतं झालं. ते 2016चं ते ऑलिम्पिक क्वालिफिकेशनची स्पर्धा होती. त्यावेळेस मी त्या ट्रायल्स मध्ये सर्वांना हरवलं होतं.
म्हणजे तोमर असेल, अमित कुमार असेल, की आणखीन ते बरेच जण होते. आणि कॉमन ऑलिम्पिकच्या 3 क्वालिफिकेशन टुर्नामेंट होत्या. त्याच्यामध्ये मी एकला गेलो, तिथं थर्ड बसलो होतो. ऍक्च्युली सेकंड बसला तर तिथंच माझं क्वालिफिकेशन झालं असतं, पण सेकंड स्पर्धा मंगोलियाला होते. तिथं पण नेमाने मला जायला पाहिजे नव्हतं, पाठवायला पाहिजे नव्हतं. तिथं गेलो नाही, मला पाठवलं नाही. ते एअरपोर्टला जाईपर्यंत मला त्यांनी ते अंधारात ठेवलं. तिथं गेल्यावर मी पासपोर्ट बघितला तर ते मंगोलियाचा वगैरे विजा नव्हता तिथं. मी विचारलं कोच लोकांना की असं असं आहे म्हणून. तर त्यांनी सांगितलं की आपको नहीं भेज रहे, आपकी जगह पर इसको भेज रहे, म्हणजे दुसऱ्याचं नाव सांगितलं. तर मला एकदम हे झालं, भरून आलं झालं. आणि मी म्हणलं असं कसं काय करू शकता वगैरे. तर ते म्हणलं आप जाके म्हणजे ह्याला विचारा, म्हणलं फेडरेशनला विचारा, त्यांचा निर्णय आहे. ठीक आहे म्हणलं. मी पासपोर्ट घेतलं, म्हणलं मी मग तिकडे कशाला येऊ, म्हणलं मी येत नाही. ते म्हणलं शेवटी तुमचा निर्णय. मला म्हणलं मी गेलो नाही तिकडे. मग पुढं त्या मंगोलियाला ती स्पर्धा होती, जॉर्जियाला तो ट्रेनिंग कॅम्प होता. मी ट्रेनिंग कॅम्पला जाऊन काय करणार, जर मला तुम्ही स्पर्धेसाठी पुढे पाठवत नाही तर. मग मी आलो, त्याच्यानंतर निघून बऱ्याचशा गोष्टी झाल्या. काही राजकीय लोकांना पण भेटलो, त्याच्यामध्ये न्याय मिळावा म्हणून प्रयत्न केला, परंतु त्या गोष्टी तेवढ्या वेळेत ते शक्य झाले नाहीत. आणि ती संधी त्यावेळेस ती पण गेली. बऱ्याचशा स्पर्धेत तर तुम्ही खेळात, परंतु मैदानी कुस्त्या खेळला कोण्या परवाना बरं खेळात? कारण महाराष्ट्राची कुस्ती म्हणलं की स्पर्धेपेक्षा सामन्यापेक्षा मैदानीवर जास्त भर आजकाल पहलवान देतात. जत्रे यात्रेचे कुस्ती असतात, त्याच्याबद्दल थोडं मला उत्सुकता आहे की जाणून घेण्याची. कोणासोबत कुस्त्या झाल्या? ऍक्च्युली मी मातीतच माझी सुरुवात झाली. म्हणजे जसं सांगितलं, मुळगाव माळेवाडी, तिथं मातीत. माळेवाडी म्हणजे जामखेड तालुका? जामखेड तिथं. आणि तिथून मग इथं पाठवण्यात आलो. इथं पण मातीचाच आखाडा होता. बरोबर. आणि लहानपणी म्हणजे खूप दुसरीला वगैरे असेल, कोल्हापूरला थोडे दिवस होतो गंगावीसला. म्हणजे गंगावीस तालीम माझी सुरुवातीची तालीम. बिराजदार माम पण तिथं म्हणायचं. त्याच्यानंतर मग मी 10वीची परीक्षा पास झाल्यावर ह्याला गेलो. तिथून मग कंटिन्यू 10वीच्या नंतर मॅटवर खेळायला लागलो. तोपर्यंत मातीत खेळ इकडे भरपूर, म्हणजे तसं मी मातीतलाच पैलवान समजा. मातीत मैदानी खूप कुस्त्या इकडे एक दिवशी म्हणजे 6-6 कुस्त्या वगैरे मी मैदानी खेळलेलो. इकडच्या भागामध्ये खूप मला म्हणजे त्यावेळेस बक्षीस वगैरे भेटायचे. 20 रुपयावर कुस्ती लागायची, परंतु मला 200-200 रुपये बक्षीस भेटायचे. म्हणजे कुस्ती चांगली स्पीडची असणार. आणि मग ते कधी कधी आबाचं ना आमचं म्हणजे वडिलांचं असं व्हायचं की ते म्हणायचे मला आज मला म्हणजे भारी पडला असं. म्हणजे दोघांच्या गोष्टी असायच्या, वडिलांची तिकडं तुमची इकडं. ते म्हणजे शेवटच्या खेळायचे, पण मी ते पण खेळायचे त्या काळामध्ये. मला पैसे भेटायचे. मी मातीतला चांगला प्लेअर होतो, परंतु तुम्हाला जसं आता सांगितलं की ते बिराजदार मामा त्यांच्याकडे खूप मोठी दूरदृष्टी होती. त्यांनी खूप पैलवान चांगले घडवले, आणि ते असे घडवले नाहीत. ते त्यांना खेळताना बघितलं, त्याला ते त्यांनी तिकडे नेऊन त्यांच्यापाशी घडवलं की बाबा हाच काय करिअर होऊ शकतं. काय मातीत खेळणं हा एक सुरुवातीचा हे असतो, पहिली टप्पा असतो. परंतु कुस्ती हे मातीत खेळून सगळ्यांनाच नोकऱ्या भेटत नाहीत किंवा सगळ्यांचंच करिअर होत नाही. म्हणून त्याच्यानंतर काही कालावधीनंतर मी समजा मामांकडे गेलो. त्यांनी वडिलांना सांगितलं. वडिलांचं बी स्वप्न होतं की महाराष्ट्र केसरी व्हावं. त्यांनी म्हणले नाही, कॉमनवेल्थ असं, एशियन असं, ऑलिम्पिकला जायला पाहिजे. ह्या स्पर्धा 20-20 वर्षात न येतात किंवा ते मेडल भेटतात. महाराष्ट्र केसरी वर्षाला होतं म्हणले. बरोबर. असं काहीतरी करायचं की 20-25 वर्ष तुमचं रेकॉर्ड राहिलं पाहिजे. तसं महाराष्ट्रामध्ये मी बऱ्याचशा म्हणजे कुस्त्या मातीमध्ये पण चांगले खेळलो. ज्यावेळेस माझं 60-65 वजन असेल त्यावेळेस मी जवळजवळ 80-90 किलो वाल्यांबरोबर काही कुस्त्या म्हणजे जिंकल्या बी, काही सुटल्या बी. बऱ्याच जणांबरोबर खेळलो मी. वस्ताद तुमचे हरिश्चंद्र मामा बिराजदार, आणि तुमचं एक गुरु शिष्याचं नातं आहे. आज बऱ्याचदा तुमच्या बोलण्यावरून लक्षात आहे की तुमचं आणि गुरूंचं नातं जे अतूट नातं आहे, प्रेम, आज तुमच्या माध्यमातून बघायला मिळते. पण आज जी पद्धत आलेली आहे की कोच, पहिलं गुरुकुल होतं, आता शाळा आलेत, कॉन्व्हेंट स्कूल, इंग्लिश मिडियम आल्या. गुरुकुल आणि इंग्लिश मिडियम यात फरक आहे, तसं कोच आणि गुरु शिष्य याच्यामध्ये पण फरक आहे. त्याबद्दल काय सांगा? मी म्हटलं ना, प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की जे काही झालं ते समजा जसं आई वडील असतील, त्याच्यानंतर बिराजदार मामा असतील, काका पवार असतील, त्याच्यामध्ये गुरुची खूप मोठी हे असतील, तेवढी शिष्याची पण आज्ञाधारक पण असायला पाहिजे. बरोबर. तर ते पूर्वी काही वर्षापासून जसं सांगितलं की गुरुकुल किंवा ते काय म्हणजे प्रत्येक जी आपली परंपरा होती गुरु शिष्याची, ती आता ती राहिली नाही. आता त्याचं रूपांतर कोच ह्या कन्सेप्ट मध्ये झालंय. गुरु शिष्य परंपरा म्हणजे काय आहे की गुरुनी तो पैलवान घडत असताना तो सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत त्याचं तेवढं त्याच्यावरती लक्ष असायला हवं पाहिजे. त्यांनी फक्त कुस्ती, मेहनत, आराम आणि डाएट या 3 गोष्टीच महत्वाच्या असतात. किती? कुस्ती, मेहनत, डाएट
आणि आराम. ह्याच्या पलीकडे त्याला बिराजदार मामा सांगायचे, आम्ही कधी दगडूशेठला किंवा ते भवानी मातेला दर्शनला चाललो तर ते म्हणायचे इथल्या देवाला हात जोडा. बरोबर. तिथं पण जायची गरज नाही. हो. म्हणजे एवढं कटाक्षाने ते असायचं. आणि म्हणून तुम्हाला ते म्हणजे सांगतो की आता काय झालंय की मुलांच्यात तेवढी सहनशीलता राहिली नाही की कुणाला तरी गुरु मानावं किंवा, आणि गुरु बी तसे राहिले नाहीत, स्पष्ट सांगतो. कारण की गुरु बी तसे पाहिजेत, शिष्य बी पाहिजेत. त्यातनं त्यावेळेस कुठंतरी एखादा अर्जुन म्हणा किंवा एखादा असा म्हणजे चांगला पैलवान घडून जातो. ते आता तसं म्हणजे पाहायला मिळत नाही. आणि कदाचित काही चांगली लोक आहेत कुस्ती क्षेत्रामध्ये 100%, परंतु ते पुढे येत नाहीत किंवा त्यांना त्या गोष्टी पटत नसतील आता जे चाललंय ते. त्याच्यामुळे ते पाठीमागं आहेत. तर ते आपल्या माध्यमातून किंवा आणखीन काही ह्याच्या माध्यमात त्या लोकांपर्यंत जायला पाहिजे आणि त्यांची मतं घेतली पाहिजेत. आता सूर्यवंशी सर म्हणून खूप मोठं नाव आहे कुस्तीमध्ये. ते शेती करतायत. का? ते त्यांना जर कुस्तीविषयी विचारलं ते सांगत नाही. तर ती त्याच्यामधली खूप तज्ञ माणूस आहे, परंतु ते त्याच्यावरती सध्या काहीच रिसर्च करत नाहीत. तरी अशी माणसं शोधली पाहिजेत की ज्याच्यामधनं ही परत गुरु शिष्याची परंपरा आणि ह्यातनं एक चांगले मल्ल तयार होते. परंतु आता विषय मुद्दा निघाला म्हणून सांगतो, ह्या क्षेत्रामध्ये चांगल्या गोष्टी आहेत परंतु काही निगेटिव्ह गोष्टी पण आहेत. परंतु तुमच्यासारखे जे अनुभवी पहलवान आहेत, चांगले पहलवान आहेत, महाराष्ट्रामध्ये बरेचसे खूप चांगले पहलवान आहेत, याच्यावर काहीच बोलत नाहीत. आणि काही काही चांगलं पहलवान तर कुस्त्या सुद्धा बघायला येत नाहीत, पाठ फिरवली कुस्तीकडं. याच्या पाठीमागचं कारण काय? जर कुस्ती क्षेत्र जर चांगलं वाचवायचं असलं तर त्यात काय केलं पाहिजे? कारण कुस्ती क्षेत्रामुळं अनेक जणांचे घरं चालतात. त्यावर तुमचं मत काय? नाही, कुस्ती क्षेत्रामध्ये आपलं कुस्ती हा प्राचीन खेळ आहे, गावोगाव खेळला जातो आणि आता सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला प्रसिद्धी पण भेटायला लागली. पण मी बघतोय आता म्हणजे आता पूर्वी तर काय खेळतच होतो आणि खेळत असल्यामुळं काय आता आम्ही मॅटवर खेळत होतो, जास्त मैदानात खेळायचं काही जास्त येत नव्हता. परंतु आणि आता त्याच्यानंतर समजा सर्व्हिस मध्ये आहे, पण अधूनमधून बघतो काय चाललंय किंवा काय किंवा ऐकतो पण. कुस्तीमध्ये पारदर्शकता तर पाहिजे की ज्याच्यामुळं की बाबा कुस्ती टिकली पाहिजे. तुम्ही कसं म्हणता की बऱ्याच जणांचे घरं चालतात म्हणजे घरं आमची पण बसली त्या लाल मातीमुळं, ज्याच्यामुळं आम्ही घडलो. आजही कुस्ती म्हणजे महाराष्ट्राचा म्हणजे एक हे आहे, म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना लोकांनी डोक्यावर घेतलेला खेळ आहे. पण हे होत असताना पारदर्शकता म्हणजे ह्याच्यामध्ये काय म्हणायचं मला की चांगल्या कुस्त्या झाली पाहिजेत, चांगले मैदान झाली पाहिजेत. त्याच्यामध्ये आपण बघतो एक दुसरा एक मुद्दा आहे डोपिंगचा वगैरे, मी पण बऱ्याच वेळा बोलतो, ह्या गोष्टी पण टाळल्या पाहिजेत. तर ह्या गोष्टी जर आपण टाळल्या, मेहनतीला खुराकाला प्राधान्य दिलं किंवा चांगल्या कुस्त्यांना प्राधान्य दिलं तर ही संस्कृती टिकल वाढेल. अन्यथा म्हणजे मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये जसं त्या हिमाचलमध्ये वगैरे काही भागामध्ये त्या ह्याच्या कुस्त्या होतात मनोरंजनाच्या, तर तसं होऊ नये. मी काळजीपूर्वक बोलतोय. कुठली गोष्ट ही महत्वाचं. हा, ही खूप आजच्या मुलाखत मधला खूप महत्वाची गोष्ट सांगतोय. ही जर तुम्ही असंच जर थोडस याच्यामध्ये काही निगेटिव्हिटी प्रमाणे जर चालू ठेवलं, काही स्वार्थासाठी जर कुस्तीचा गैरवापर केला लाल मातीचा, तर ही लाल मातीमध्ये खूप ताकद आहे. ह्या लाल मातीने आम्ही खूप छोटे, मी मोठमोठ्यांना असं म्हणजे त्या लाल मातीत डुबताना पाहिले. जर तुम्ही तिच्याशी जर म्हणजे चुकीचं वागत असाल किंवा तिचा अपमान करत असाल तर ती कदापि माफ करत नाही. म्हणजे आम्ही लहान असताना आमचे वडील सांगायचे, आजही ते लंगूट लावतात आणि त्या लाल मातीत जाऊन मेहनत मारून ती असं तिथं लावतात आणि तिथं पाया पडतात. अलग लक्षात, ते आपल्यासाठी एक मंदिर आहे आणि खूप त्याचं पावित्र्य असतं आणि ते राखलं पाहिजे. तर ते येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं सगळ्यांना सद्बुद्धी मिळावी की त्याचं त्या दुसऱ्या ह्याच्यामध्ये त्याचं हे होऊ नये. आता मुद्दा निघाला की मनोरंजन कुस्तीचा. आता महाराष्ट्रात बघतोय जे देवा थापा, बाबा लाडी हे प्रकार इकडे नव्हते, उड्या मारणाऱ्या कुस्त्या, आपली महाराष्ट्राची रिअल ओरिजिनल कुस्ती. परंतु त्यांची मागणी, डिमांड आणि क्रेज एवढी वाढली महाराष्ट्रामध्ये. आता बरेचसे उदाहरणं आहेत. एका मैदानाला मी गेलेलो, दादा शेळके आणि दुसऱ्या कोणाची तर कुस्ती चालू होती, चांगली खट्टकाटा कुस्ती. तिकडे पब्लिक बघत नव्हतं आणि त्याच्याच बाजूला देवा थापाची उड्या मारणारी कुस्ती चालू होती. ही कुस्ती चालू असताना पब्लिक त्या देवा थापाच्या कुस्तीवर जास्त मोठमोठ्यानं वरडणे, हे करणे. आणि त्याच्या अगोदर देवा थापाची कुस्ती झाली, पब्लिक उठून गेलं, काटा चांगली कुस्ती राहील, त्याच्यावर काय? हा, मग हेच तुम्हाला मी याच्या अगोदरच्या प्रश्नात सांगितलं की जी चांगली माणसं आहेत कुस्तीतली जाणकार,
ज्यांच्या पिढ्यामध्ये म्हणजे त्यांच्या वडिलांनी आजोबांनी कुस्त्या खेळल्या किंवा त्यांनी खेळले, ती लोक मैदानाला येताना दिसत नाहीत. की जे कुस्तीकडे आता जो वर्ग वळलाय, तो वर्ग जो आहे ना, सोशल मीडियातनं त्यांना ती कुस्ती कळाली, एवढीच कळाली, त्यांच्या कुठे कुणी खेळलेलं नाही किंवा काय नाही. आणि ती लोक की ह्याच्यामध्ये काहीतरी मनोरंजन आहे म्हणून बघा येतात. आणि दादा शेळकेचं ते कुस्तीचं उदाहरण सांगितलं ना, तर ती खरी जी कुस्ती आहे त्याला बघा येणारे लोकांची संख्या कमी व्हायचं कारण काय की हे प्रकार आपण त्याच्यात ऍड केले की एखादं मैदान घेतो त्याला त्याची पब्लिसिटी पाहिजे नसते म्हणून तो त्याच्यात ऍड करतो. ऍक्च्युली खरी कुस्ती बघायला जे लोक येतात का, त्यांच्या हृदयाचे ठोके जर आपण चेक केले ना, आता म्हणजे समजा मी खेळतोय तर माझे जे पाठीराखे आहेत तर त्यांचा बीपी किंवा वाढलेला असतो, ती खरी कुस्ती असती. पण हे अलीकडे आपण बघितलं ना, म्हणून मी तुम्हाला सांगते की ही कुस्ती कुठंतरी त्याचा प्रेक्षक वर्ग बदलत चाललाय. कुस्तीचे जे आयोजक आहेत ते पण बदलत चालले. त्याचा कुस्तीचा एक तुम्ही थोडक्यात गैरवापर करताय तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी, की हे तुमच्या स्वतःच्या हितासाठी तुम्ही त्याच्यामध्ये बऱ्याचशे व्हरायटीज तयार करताय. म्हणून म्हणलं हे त्याच्या अगोदरच्या प्रश्नात सांगितलं की ह्याचं मनोरंजन करू नका. अगदी बरोबर आहे. आणि तुम्ही जे म्हणलं स्वतःसाठी गेलाय, एक तर पब्लिक जास्त येते, आपली हवा होते, चर्चा होते, म्हणून ते त्यांना माहित आहे ही कुस्ती काय नाहीये, पण नाईलाजानं घेतात. पण ह्याला पब्लिक बी तेवढंच कारणीभूत आहे, कारण की आता कमिटीमध्ये काय काय असे असतात की त्यांना माहित नसते कुस्तीचं काय नसते, पण स्पॉन्सर असतात ते म्हणतात ह्या पैलवानाची कुस्ती घेतलं तर मी एवढं मदत करतो, स्पॉन्सर करतो. त्या आयोजकांना कदाचित इच्छा पण नसते ती कुस्ती घ्यायची, पण ते पब्लिकच्या डिमांड खातर घेतात. आता आमची इच्छा नसते तशा कुस्त्या टाकायची, परंतु लोक बघतात म्हणून टाकतो. ह्यो आमचा स्वार्थ पण आहे, देऊ चॅनल चालवायचं असते, काही गोष्टी असतात, पण याच्यामध्ये काम करतात. हे त्यांनी स्वतःला विचारलं पाहिजे की मी जे करतोय याच्यामुळं सामाजिक काय म्हणजे योगदान देतोय किंवा याच्यामुळे काय चुकीचा संदेश जातोय का. ती प्रत्येकाने कुस्ती क्षेत्रामध्ये तसं आपण म्हणतो खेळणाऱ्यापासनं, जोडणाऱ्यापासनं, वाजवणाऱ्यापासनं, अगदी अलाउन्सरपासनं, बरोबर, त्या पैलवानाचे वस्ताद, पाठीराखे, ह्यांना जर प्रत्येकाला आपापली जर जबाबदारी कळली की खरंच बाबा की आपण 100%, मी तर 100% म्हणत बी नाही, चला 50-60% बी जरी त्यांच्या मनाला पडलं ना की मी त्या लाल मातीची इमानदारीने सेवा करतोय किंवा मी त्याच्याशी इमानदारपणे राहतोय, तरी पण खूप फरक पडेल. ते प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखून जर काम केलं तर. आता बऱ्याचशा गोष्टी चर्चा आपण केलेल्या आहे. आता थोडं कौटुंबिक गोष्टीकडे आपण थोडं वळूया. तसं बघायला झालं तर मला वाटते तुमची 4वी-5वी पिढी कुस्ती क्षेत्रातली असेल. तुमचे भाऊ पण चांगले पहलवान गोकुळ आवारे, त्यांची मी स्पेशल मुलाखत घेणार आहोत, कारण मैदानी आणि स्पर्धेमध्ये दोन्ही कुस्ती ते चांगले. महाराष्ट्रातील टॉपच्या पहलवानांवर विजय मिळवले, बरेचशा कुस्त्या झालेल्या आहेत, ते वेगळा तुम्हाला मुलाखतीच्या माध्यमातून बघायला मिळेल. त्याच्या अगोदर पहलवान सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे वडील. कारण आज जे आहे ह्या क्षेत्रात आहे, बाळकडू हे वडिलांपासून होते. पहिलं गुरु जो म्हणतोय तो आई वडीलच असतात. वडील पण चांगले पहलवान तुमचे चॅम्पियन पहलवान आहेत, मला वाटते डबल महाराष्ट्र चॅम्पियन आहेत. मैदानी कुस्त्या पण चांगल्या. तर त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? ते तुम्हाला कुस्तीमध्ये फोर्स केलेत का बाबा पहलवान हो, की काय तुम्ही स्वतः बघून येत आला? ऍक्च्युली कसं मला कळतंय, म्हणजे मी लहान होतो ना त्यावेळेस आमचं जे माळेवाडीचं घर होतं, 3 खानाचं घर होतं. तर 3 खानाच्या घरामध्ये आता आम्ही सगळे तिथं झोपायला आणि ते तेवढी जागा, मग आम्ही ते उठायचे सकाळी, उठल्यावर तिथं ते जोर मारायचे वगैरे, आणि आम्ही पण ते मग त्या आवाजाने वगैरे उठायचो. आणि मी ऍक्च्युली मला आजही आठवते ती असं जोर मारताना आम्ही असं बसायचो, ते मारायचे वगैरे, मग इथं असं ते असं करायचे, असं दंड पिळवायचे मांड्यावरती, पण ते असं जोर बैठक मारायचे, जुना पारंपरिक व्यायाम करायचे घरी सकाळचा, आणि संध्याकाळी 4 वाजता ते तालमीत जायचे. तर ही खूप म्हणजे कसं असतं, लहान मुलांना ना तुम्ही शिकवण्यापेक्षा त्याला काय बघायला भेटतंय, तर ते आम्हाला खूप म्हणजे वयाच्या 5-6व्या वर्षी मला ते बघायला भेटलं. मग ते गेले करून की आम्ही झोपेतून बिछाण्यावरून उठून सेम तसं करायचं ते. आणि वडील समजा चांगले पैलवान होते, त्याच्यामुळं नॅचरली म्हणजे आपण म्हणजे नैसर्गिक माझी पण बॉडी स्ट्रक्चर तसं म्हणजे हे होतं, निबार होतं किंवा आपण टाईट होतं, त्याच्यामुळे ते हे झालं. परंतु वडिलांचा खूप मोठा रोल आहे. त्यांनी ज्यावेळेस मी म्हणजे मला 10वी पर्यंत सांभाळलं इकडं, तोपर्यंत त्यांनी मला कुठले सण, लग्न, कुठलं काहीच कधी कुठं गेलो नाही मी. ते जर 24 तास त्यांना लोक म्हणायचे तुम्ही म्हणजे बांधूनच घेतलंय का काय त्याला,
आणि मी ज्यावेळेस असं जायचो तर माझ्या हातामध्ये ना अशी प्लास्टिकची पिशवी असायची, त्याच्यात द्राक्षे ते हे असायचं, चिक्कू, सफरचंद. तर लोक म्हणायचे आबा त्याला तुम्ही सारखंच म्हणजे हे करताय काय. आणि घरी एवढ्या सिटीमध्ये त्यांनी त्यावेळेस, ही गोष्ट 20 वर्षी सांगतो, एक म्हैस पाळली होती. ते घरीच सगळं 8-10 लिटर दूध असायचं. म्हणजे चांगला खोराक बी तेवढाच महत्वाचा असतो. नियमितपणा, रात्री कधी बी 9-10 कुस्त्यावरून आलं की ते मेहनत वगैरे करून घ्यायचे. आणि ते स्वतः खूप चांगले पैलवान होते. की मी त्याचं तुम्हाला काय सांगतो माहितीये का, ज्यावेळेस मी मामांकडे गेलो ना, त्यावेळेस एक दिवशी मामा मला बोलवलं ऑफिसमध्ये. आणि दुसरे एक व्यक्ती आलते मामांना भेटायला. तर ते मला बघितल्यावर ते व्यक्ती काय म्हणले, मामा हे कोण आहे. ते म्हणले हे असं असं आहे. मी थोडासा असं दिसल्यामुळे त्या म्हणले हे चांगलं पैलवान आहे, म्हणले थोडासा कॅडेट गटामध्ये खेळतोय. आणि नंतर म्हणले हा काहीच नाही, म्हणले ह्याचा वडील ह्याच्यापेक्षा चांगला होता. म्हणजे मग मला त्यावेळेस म्हणजे थोडस हे झालं की माझा बाप पण म्हणजे त्यावेळेस त्यांना मामांनी म्हणले, मी त्याला खूप मागं लागलो म्हणजे वडिलांना की ये म्हणून. पण ते त्यावेळेस परिस्थिती नव्हती त्यांची. ते परत तुम्हाला ते मातीच्या कुस्तीकडे सांगतो घेऊन येतो. ती त्यांना ते मातीत खेळायची इकडे सवय लागून गेली. रोज पैसे भेटायचे म्हणजे त्यांनी ते त्याच्यातनं खूप मोठं काय केलं. परंतु ते जर तिकडे जर आले असते मामांकडे वगैरे तर त्यांचं पण खूप मोठं करिअर झालं असतं. मला त्या दिवशी ते हे झालं की ते पण आहेत. मी ज्यावेळेस बारामतीला म्हणजे पहिल्यांदा इंदापूरला महाराष्ट्र केसरीमध्ये 55 किलो पहिला बसलो, इकडे आलो मी. आणि वडिलांची माझी हिथं काटा कुस्ती. मला म्हणले एक शिवी दिली, म्हणले तुमच्या मायला काय तिकडे वर्षभर जाऊन म्हणले मी तुला आणखीन हटाना असं म्हणले. मग ते मला म्हणायचे की तू ज्यावेळेस मला पाडशील सहजासहजी त्या दिवशी मी तुझ्याबरोबर खेळायचं बंद कर. मग मी परत दुसऱ्या वेळेस बारामतीला पहिला बसलो 60 किलोला. परत आलो, परत लढत आमची ते तयारीनीत होते. बरेच वर्ष खेळले समजा. तर परत लढत झाली. मग मी त्यावेळेस त्यांना म्हणजे हे केलं. त्या दिवशी त्यांना म्हणजे हे झालं. मला वाटतं महाराष्ट्रातील एकमेव उदाहरण असेल की मुलांचं आणि वडिलांचं कुस्ती लढत. भरपूर आपल्याकडे कमी, दिल्ली हरियाणामध्ये खूप आहेत. बरं त्या दिवशी मी ते त्यांना हे केल्यावर मग त्यांना ते थोडस हे झालं. त्या दिवशी मग मला म्हणले आता तू म्हणले तुझ्या बरोबर म्हणजे आता कधी खेळणार नाही किंवा मुद्दाच राहिला आपला. मातीतल्या कुस्त्या कोणाकोणासोबत झाली महाराष्ट्रातील पहलवान जे की आता आहेत, आता ते काय करतात पहलवान आहेत का कुस्ती का थांबवली? मातीमध्ये माझी एक कुस्ती चांगली झाली होती त्याच्या बरोबर जालन्याला झाली होती. कल्लू यादव म्हणून एक चांगला पैलवान होता. बरोबर 1-2 नंबरच्या जोडीमध्ये पहिली 10-15 मिनिट कुस्ती झाली. त्याचं वजन जवळजवळ 90च्या आसपास होतं आणि नॅशनलचं पण मेडलिस्ट आहे. आणि 15 मिनिट आमची म्हणजे कुस्ती काही झाली नाही. पॉइंटवर लागल्यावर ऍक्च्युअली मी त्याला पट काढून बाहेर टाकलं होतं, पण ते त्याला पॉइंट दिला. ठीक आहे, मी कधी भांडत बसलो नाही कुस्ती खेळताना, जो निर्णय दिला. तर त्याच्यानंतर मग मैदानी कुस्तीमध्ये राजेंद्र सूळ बरोबर त्यावेळेस कुणी खेळत नव्हतं. बऱ्याच वेळा आमची कुस्ती झाली. महाराष्ट्र केसरीला खेळत काय असं? नाही वजनच नाही. फिक्स आता ते तुमच्या स्पर्धेतील कोणता गट होता? फिक्स एक गट होता काय 2-3 गटात खेळला? 57-61 फिक्स एकच 57-61. सर्वात महत्वाचं म्हणजे हे जे वजन मेंटेन करायचं असते. मैदानी काय इकडे तिकडे चालतंय, काय विषय नाही एकदम. पण आपण बरेचसे उदाहरण आहे 100 ग्रॅमवरनं सुद्धा फरक पडलं तरी त्या खेळाडूला खेळता येत नाही. तसं मग वजन मेंटेन करण्यासाठी काय करत होता तुम्ही? वजन मेंटेन्स करायला काही वेगळं काही करावं लागत नाही. त्याला एक तर मेहनत भरपूर पाहिजे आणि आहारावरती नियंत्रण, आणि सगळ्यात महत्वाचं सहनशीलता पाहिजे ना आपली. त्याला मी स्पष्ट सांगतो की वजन कमी करताना ज्यावेळेस आपण कमी खातो ते खूप कमी लोकांना सहन होतं की कमी खाऊन जास्त मेहनत करणं. आता बऱ्याच पद्धती आल्यात नवीन, डाएट हे ते, पण शेवटी वजन कमी करताना तुम्हाला स्वतःवरती बंधनच घालावं लागतात. गोड खाणं टाळायचं किंवा जास्त बाहेरचं खायचं असेल, इकडे तिकडे खायचं असेल, त्याच्याशिवाय वजन कमी होत नाही. आणि तो एक प्रकारचा त्यागच असतो. ती तुमची तयारी पाहिजे म्हणजे सोसायची सहन करण्याची, मग ते वजन कमी होतं. कुस्तीमध्ये परफॉर्मन्स किंवा ज्याला आपण म्हणतो ना यश मिळण्याच्या अगोदर वजन कमी करणं ही खूप मोठं चॅलेंज असतं. आणि ते म्हणजे तेवढा संघर्ष आहे जेवढा तुम्ही कुस्तीमध्ये करताना तेवढाच वजनाचा आहे. कदाचित त्याच्यापेक्षा थोडासा जास्त पण असू शकतो. बरेचशा स्पर्धेमध्ये खेळात, परंतु वर्ल्ड चॅम्पियनशिपचा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे, कारण चर्चेतील आहे. कारण की बऱ्याच वर्षानंतर ते महाराष्ट्रातील एकमेव पहलवान आहे की तुम्ही मिळवलात. त्याबद्दल काय सांगाल?
जसं तुम्हाला सांगितलं ना, कॉमनवेल्थ गेम्स मेडल जिंकल्याच्या नंतर बऱ्याच जणांना वाटलं की मी आता कुस्ती खेळायचं नाही, पण त्याच्यानंतर परत 2 एशियाचे मेडल जिंकले आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वर्ल्ड चॅम्पियनशिपचं मेडल. तिथं सुद्धा मी सेमीफायनल कुस्ती ज्याच्याबरोबर हारलो ते 7-9 हारलो. मी थोडक्यात हारलो कुस्ती, नाही तर कदाचित मी फायनलला गेला असतो, पण फायनलला कुस्ती तो 10-0 जिंकला तो दुसरा, जसा पहिला बसला. पण ठीक आहे, शेवटी मेडल असतं माझ्यासाठी, ते मेडल जिंकणं किंवा देशासाठी. आणि महाराष्ट्राचा मी पहिला मराठी मल्ल होतो की वर्ल्ड चॅम्पियनशिप सिनियरच्या मध्ये मला ते मेडल भेटलं. आणि मग ते मेडलचं एवढं म्हणजे खूप मोठं महत्व आहे की मला आल्याच्या नंतर पुढल्या वर्षी त्या मेडलमुळं बाकीचे मेडल असं मिळून मला अर्जुन पुरस्कार भेटला. अर्जुन पुरस्कार आणि दुसरं शिवछत्रपती पुरस्कार हे दोन्ही जे मिळाले कधी मिळालेले आहे? अर्जुन पुरस्कार मला 20 ला भेटला आणि शिवछत्रपती पुरस्कार 2008-9 ला भेटले. आणि कोणते पुरस्कार आहेत बाकीचे? मग असे काही संस्था असतील किंवा काही इतर जो आपण म्हणतो प्रायव्हेट सेक्टर वगैरे असे बरेचसे पुरस्कार भेटले. म्हणजे जी टॉकीजचा असेल, त्याच्यानंतर ABP माझाचा असेल, जसे IBN लोकमतचा पुरस्कार असेल. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे महत्वाचे पुरस्कार आहेत बऱ्यापैकी समजा ज्याला महत्व आहे, बरेचसे पुरस्कार भेटले. 2 वर्षापूर्वी तुमच्या इथं आलो मी, सर्व मेडल वगैरे सगळं त्याच्यावर एक व्हिडिओ बघितला का तुम्ही? बघितलं नाही. तर त्याच्यामध्ये एक मला महत्वाचं वाटलं की जे की सिनियर नॅशनलला मेडल मिळालं, मला वाटते 32 वर्षानंतर महाराष्ट्राच्या मल्लाला मिळालेले ते तुम्ही आहात. काय सांगाल, म्हणजे फ्रीस्टाईल मध्ये याच्या अगोदर कुठेही कोणाला मिळालं नाही? काय त्यावेळेस मी कॅडेट मधून सिनियर मध्ये खेळलो होतो. ते खेळायचं कारण काय होतं की छत्रपती पुरस्कारला ते प्रमाणपत्र सहभागाचं मिळावं म्हणून मी खेळलो होतो. तिथं पहिलाच सोडा, तिसऱ्या याची बी माझी काही अपेक्षा नव्हती आणि कुणाचं काही नव्हतं. परंतु ज्या कुस्त्याला जाताना ना आम्ही त्या कुस्तीगीर परिषदेच्या तिथं ऑफिस पाशी बसलो होतो आणि तिथं मामा आलते. तिथं आम्ही बसलो, म्हणजे ते भत्ता भेटतो त्या भत्त्याला बसलो होतो. मामा म्हणले चांगली कुस्ती करा, तुझा पहिला नंबर बसल असं म्हणलं. मी हसलो, डोक्याला हात लावला. पण त्यांच्या शब्दात एवढी ताकद होती काय मला माहित नाही म्हणजे. आणि तिथं गेलो मी, एक कुस्ती करता मी चांगल्या ते विनोद कुमार एशियन गेम्स वगैरे खेळून आलेले, अनिल ते ऑलिम्पिकला क्वालिफाय वगैरे झालता. ती पैलवान मी हरवली. मी फायनलला गेलो आणि ते मग मामांना सांगितलं. त्यावेळेस बरेचसे पैलवान होते आमचे, म्हणजे सागर गरुड असतील, उमेश शोळ असतील, ज्ञानेश्वर गोचडे असतील, बरेचसे म्हणजे. तर त्यांनी काय केलं माहितीये का, त्यांनी ती जागा सोडली नाही. ते नंतर सांगितलं की आम्ही ही जागा सोडणार नाही, आता ती फायनल झाल्यावर सोडायची. हे त्यांना वाटलं की इथून उठल्यावर काय होतंय काय म्हणून. तर मामांना फोन केला. मामांनी म्हणले त्याच्या घरच्यांना सांगा देवापाशी बसायला, मी पण देवापाशी बसतो. तर मी ही सांगतो, ही गुरु परंपरा असते गुरु शिष्याची. ते माझ्यासाठी तिथं देवापुढे बसले असतील. आणि फायनलची कुस्ती माझी त्याच्यानंतर झाली. ते विनोद कुमारला मी 3ऱ्या राऊंड मध्ये जाऊन हरवलं आणि मग ते 32 वर्षानंतर फ्रीस्टाईलला ते मेडल जिंकलं. तर ही खूप महत्वाचं असतं त्याच्यामध्ये. आपलं मग ते म्हणलं ना तुम्हाला गुरु कसा असावा, ते काय फक्त तुम्ही त्याला डाव शिकवला म्हणजे तो यशस्वी होत नाही आयुष्यामध्ये. मामांचे विचार आमच्यावर नुसते पैलवानकी पुरते मर्यादित राहिले नाही, शेवटच्या क्षणापर्यंत ते राहतील. ही कुस्ती हा काय एक विषय नसतो, पूर्ण आयुष्य असतं. मग त्याच्यामध्ये म्हणून सांगतो, कसं जगायण्यासाठी काय लागतं, चांगले विचार, चांगलं वागणं. वागण्यामध्ये ते तुम्ही म्हणलं ना मी तुम्हाला ते डोपिंगचं वगैरे हे ते ह्या गोष्टी, ते करिअर कुठंतरी थांबायचं असतं. आयुष्य आपल्याला शेवटपर्यंत जगायचं असतं आणि ते सोयीस्कर आणि सोपं राहिलं पाहिजे. म्हणून त्या गोष्टी गुरुकडनं आपल्याला हे असतं अपेक्षित. गोकुळ वस्ताद तालीम त्यावेळेस तुम्ही ज्या होताय, टॉपचे पहलवान होते, बरेचसे पहलवान होते की, आणि मला वाटतं महाराष्ट्रातली टॉपची तालीम होती. परंतु बरेचसे पहलवान घडले तिथं, खूप महाराष्ट्र केसरी झाल्या, ओपनचे गटातले सगळे मेडल सर्वात जास्त असायचे. त्याच्यानंतर आता आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल, ती तालीम पण खूप चांगली आहे. परंतु तुम्ही गोकुळ वस्ताद तालमीकडनं इकडे आलात कसं आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलमध्ये? काय कारण? त्याच्यामध्ये काय झालं त्यावेळेस मी सांगितलं ना, म्हणजे जसं 2011ला मामा गेले आणि मी ते ट्रायल्स वगैरे पण हारलो होतो, ऑपरेशन झालं होतं आणि हे बऱ्याचशा गोष्टी, म्हणजे एक कठीण काळ होता. काहीतरी निर्णय घ्यायचा ते टाइम होता आणि कदाचित मला देवाने ती सद्बुद्धी दिली. त्याच्यानंतर मामा गेल्यानंतर मला तिथं थोडस मनाला वाटलं की बाबा इथं राहण्यात काही हे नाही. मामावरची श्रद्धा किंवा तालमीवरची श्रद्धा तेवढीच माझी, पण कुणीतरी पाठीराखे पाहिजे गुरु म्हणून. कुठं विषय आला परत तिथं गुरु शिष्य, म्हणून मी तिकडं काका पण मामांकडेच घडली होती किंवा त्यांचं काही ना काही त्यांच्या मध्ये अंश आहेच. म्हणून मला इथं सुशील वगैरे ते म्हणले तू उदर राजा वगैरे, पण मी सोडलं नाही तसं कधी. आणि मग मी तिकडे काकांना भेटलो, त्यांना सांगितली सगळी परिस्थिती
की मला इकडे यायचंय म्हणून, आणि मग त्यांनी होकार दिला. मी गेलो. मी त्यांना पहिल्या शब्दात म्हणलो, मला काय तुमच्याकडनं लय अपेक्षा नाही, म्हणजे काय, बरोबर. फक्त तुम्ही गुरु म्हणून माझ्या पाठीशी राहू. आणि त्यांनी तेवढं म्हणजे हे केलं. फक्त मी जसं म्हणजे तिथं गेल्यापासून एक गुरु म्हणून त्यांनी माझ्या पाठीशी उभे राहिले. कसं असतं, खूप महत्वाचं असतं. बरोबर. हे एकलव्याने चिखलाचा पुतळा करून तेवढी विद्या हे केली तिथं. आणि मग ते तिथं गेलो 2013ला. तिथले सुरुवातीला आता सगळे नवीन तालमी जायचं. माझ्यासारख्याने एका तालमीत न समजा एवढं 8-10 वर्ष करिअर केलेलं दुसऱ्या तालमी जायचं. पण तिथली त्यावेळेची मुलं होती सगळी, ते तिकडले असतील काही. मी सुरुवातीला त्यांच्यात जास्त मिसळत नव्हतो, पण त्यांनी मला बिचाऱ्यांनी सगळ्यांनी चांगली साथ दिली किंवा चांगला सपोर्ट केला. आणि जसं इकडे रिस्पेक्ट होता तसं त्यांनी पण हे केलं. त्याच्यामध्ये मी म्हणजे आपले विशाल माने असतील, कौतुक ढापळे असतील, अतुल पाटील असतील, ज्ञानेश्वर गोचडे, ते काय माझ्या बरोबरच होता. पण बाकीची सगळीच होती म्हणजे त्यावेळेसचे त्या तालमीतली, बरोबर, ती सगळी माझ्या पाठीशी राहिली. आणि मग तिथं बी मला कधी असं जाणवलं नाही की मी कुठेतरी वेगळीकडे आलोय. मग ते गोविंद तात्या, सुनील बापू वगैरे असतील, सगळेच असतील, त्यांनी तेवढंच मला प्रेम केलं. नक्कीच. आणि बऱ्याचशा गोष्टी जाणून घेण्यासारख्या भरपूर असं वेळ झालेला आहे पहलवानांचा. मी काही जास्त वेळ घेणार नाही, परंतु शेवटचा एक मुद्दा असणार आहे की आज महाराष्ट्रातल्या पहलवानांसाठी तुमचं एक मार्गदर्शन काय असणार, एक संदेश काय असणार, पहलवानांनी काय केलं पाहिजे त्याबद्दल थोडं सांग. आता एवढ्या आपल्या मुलाखतीमध्ये बरेचसे मुद्दे मी त्याच्यामध्ये सांगून टाकलेले आहेत. सगळ्यात महत्वाचे की ज्यावेळेस आपल्याला काहीतरी बनायचंय, तर ते म्हणजे मी आता पण सांगतो की मला ज्यावेळेस मी स्वप्न बघितलं ऑलिम्पिकला जायचंय, तर ते माझं पूर्ण झालं नाही. त्याचं कारण काय सांगतो, मी स्वप्न बघितलं असतं की मला ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकायचं, तर ते मी कमीत कमी सेकंड, थर्ड किंवा खेळलो असतो. तर सगळ्यात महत्वाचं आहे, तुमचे स्वप्न खूप मोठी पाहिजे. कधीच असं समजू नका की ते होणार नाही पूर्ण किंवा अशक्य काहीच नाही. तुम्ही ज्यावेळेस ते स्वप्न ठेवता आणि त्याच्यासाठी रात्रंदिवस घाम गाळता, कष्ट करता, हे करत असताना, कष्ट करत असताना तुमच्या मागे चांगला सद्गुरू पाहिजे. काय म्हणतो मी, गुरु नाही, सद्गुरू पाहिजे. आणि मग गुरु असल्यावर तुमच्या आई वडिलांचा सपोर्ट, किंवा तुम्ही ज्यावेळेस इमानदारीने करता, तुमच्याकडे सहनशीलता पाहिजे. बाबा दुःख अपयश येतं त्यावेळेस त्याच्यामध्ये न डगमगता, आणि सातत्य आणि शिस्त, एवढ्या गोष्टी मग सांगितलं, परत सांगतो, व्यायाम, आहार आणि आराम, 3च गोष्टी, एवढ्याच गोष्टी महत्वाच्या आहेत मला जर आयुष्यात सक्सेस करायचं असेल तर. आणि बेराजार मामा कधीच म्हणले नाहीत आम्ही 1000 सपाटी मारल्यावर की आता तू खूप मारल्यात बास कर. तुम्ही किती मारायचे मला सांगा, म्हणजे प्रॅक्टिस किती मारायची? मी मेहनत बऱ्याच प्रकारची केली, म्हणजे जे मला बघायला भेटेल तशी मेहनत केली. सुरुवातीला समजा गोकुळ वस्तादला होतो त्यावेळेस 1800 पर्यंत सपाटी मारायचो. बरोबर. परंतु आता आमचे इथं जेवढे सहकारी त्यांना माहिती आहे, म्हणजे माझा रनिंगचा, सपाट्याचा, म्हणजे लढतीचा पण वेग भरपूर होता. म्हणजे मी असं घड्याळकडे लावून, मला कोणी सांगितलं नाही, मी ज्यावेळेस गावी होतो ना त्यावेळेस पण एक टिकटिक वाजायचं घड्याळ असायचं, ते लावून व्यायाम करायचं. तिथं गोकुळ वस्तादला पण एक घड्याळ आहे तालमीच्या तिथं, त्या घड्याळकडे बघून मी व्यायाम करायचो. म्हणजे एका दमामध्ये 400-500 मारायचो, पण मिनिटाला जवळजवळ मला वाटतं 32-35 च्या ऍव्हरेज मध्ये मारायचो. ते कंटिन्यू तेवढं 10 ते 12 मिनिटं मारायचो. मग नंतर मग असं करत तशी मेहनत 1000-1200 पर्यंत सपाट्या वगैरे जोर असं मारलं. बैठकी सुरुवातीला मारल्या, पण नंतर जास्त नाही मारल्या. बाकी रनिंग वगैरे भरपूर, किंवा मग इतर व्यायाम, आता ते असं मला सांगता येत नाही, पण भरपूर प्रकारचे व्यायाम. आता मेहनत म्हणल्यानंतर डाएट पण तसा असतो, डाएटचं काय वेगळा होता का तेच आहे ते पहलवानचं स्पेशल असं? डाएटला तर खूप, म्हणजे डाएट तर खावाच लागतो. माझं वजन समजा 58-60 होतं, तेवढं असताना, वजन असताना मी म्हणजे असं सुरुवातीला इकडं आबा पण असतील, ती वाटी तूप वगैरे प्यायला द्यायची. मी आज बी सांगन, म्हणजे की तूप वगैरे घरचं वगैरे चांगलं दूध असेल, दही असेल, हे तुम्ही ज्यावेळेस खाता म्हणजे मेहनत करताना, तर तुम्हाला ऑटोमॅटिक ताकद येते. हे प्रोटीन हे ते आम्ही पण खाल्लं, पण त्याच्यावरती जास्त अवलंबून न राहता म्हणजे आपला देशी खुराक आहे तो जास्त हे केला पाहिजे. तर बराचसा वेळ झालेला आहे. आज अशा महान मल्लांची मुलाखत घेतलेली, आणि मी स्वतःला भाग्यशाली समजतो. पहलवानांनी बहुमूल्य वेळ दिलात त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आणि या व्हिडिओला इथेच विराम देतो. धन्यवाद. थँक्यू.